जा जा, काढाच पित असतील त्या. महाराज, मी निघू? येते हा. इंदूला हे काय झालंय? अशी का वागते ती श्रीकलाशी? काकी, काकी, उठा उठो, उठा उठा. त्रास होतोय का? अगं नाही नाही, बरी आहे मी. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली, कळलंच नाही मला. किती वेळ झोपले होते ग मी. बरं, मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. आणि हो, तिला निरोप दे माझा. तिला म्हणावं जरा आधीमध्ये घरी येत जा, बरं वाटतं ती आली. ही श्रीकला आता माझ्या माणसांच्या मनावर पण गारुड करायला लागली. मोहितराव, आज तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरायला गेला होतात. भावी उपसरपंचांना सांगितलं पण नाही. काय हे मोठ्या बाई, तुम्हाला सांगायला तुम्ही पक्षश्रेष्ठी थोडीच आहात. नाही, पण तुमच्या टीम मध्ये तर आहे ना. टीम मध्ये? अहो, तुम्ही तर व्हाईस कॅप्टन आहात. व्हाईस कॅप्टन काय आहे? ते आपले कार्यकर्त्यांच्या गदारोळात अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही लक्षात राहतात. राहिलं असेल सांगायचं. आणि आम्ही काय म्हणतो, नाही या अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास दिला पाहिजे का? तेवढा त्रास चालत, यापुढे असं करू नका. अरे बापरे, मोठ्या बाईंना राग आला वाटतं. आला तरी पण आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी. तुम्ही भरघोस मतानं निवडून यावं असंही आम्हाला वाटतं. असंच होणार आहे मोठ्या बाई, असंच होणार आहे. काय गावात आम्हाला सोडून दुसरा कुठला पर्यायच नाही. दैदिप्यमान युवा नेतृत्वाचं एकच नाव, निवडून येणार फक्त न फक्त मोहितराव. दुसरा पर्याय तर दिसला पाहिजे ना महाले मास्तर. विठूच्या वाडीला आहे ना मोहितरावांशिवाय पर्यायच नाही. अहो बाळंभट, पर्याय असतोच, बघितला की दिसतो. त्यासाठी डोळे उघडून बघा तर खरं. मग अहो लोकशाही आहे, आणि या लोकशाहीमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून नेता निवडून देणं हे जनता म्हणून आपलं कर्तव्य आहे. अगदी बरोबर बोलले महाले गुरुजी. या सगळ्यांचा विचार ना आपण केलाच पाहिजे. लोक प्रतिनिधीवर आपला बच्चा कसला पाहिजे. आज मोहितरावने अर्ज भरलाय आणि शेळकेवाडीचे संजय राऊराने त्यांनी अर्ज भरलाय त्यांच्या विरोधात. ते कसं आहे माहिती का, तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो. एखादा विरोधी पाहिजे म्हणून दिलेला विरोधी येतो. अहो तो संजय ना, तो मोहितरावांचाच पिट्टू आहे. तेच तर, आपल्याला मोहितरावाला टक्कर देणारा उमेदवार पाहिजे. हा, माझ्या पाहण्यात असा एक उमेदवार आहे. कोण? नाव तरी सांगा, सगळ्यांना कळेल ना. संदीप
नरहरी अलमले. म्हणजे आपला पप्प्या. हा तर आपण विचार केलाच नाही. म्हणजे कार्यकर्ता पण कधीतरी नेता झाला पाहिजे ना. वय वय. आणि पप्प्यासारखा चांगला उत्तम पर्याय ना आपल्याला. आपण त्याच्याशी बोललो पाहिजे. उद्याच आपण या विषयावर त्याच्यासोबत बोलूया. एकदम बरोबर. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली कळलंच नाही मला. मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. पण मग घरी आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत आहे का? हा, विठुराया, आजची घटना घडली. मी गेले काही दिवस झालं त्या श्रीकलामुळे ज्या गोष्टी घडतायत त्या म्हणजे संकटाची चाहूल वाटतायत रे मला. ती श्रीकला जवळ असली की माझं मन असं चलबिचल होतं. मला चिडचिड होते रे. तिच्यात काहीतरी आहे, चांगलं नाही. ती काय येते रे आपल्या घरी, आणि आता तर सगळ्यांचा विश्वास बसू लागलाय तिच्यावर. माझं म्हणणं कुणालाच पटत नाही. अहो, श्रीकला खरंच एक फार चांगली मुलगी आहे बरं का. नाही म्हणजे मला मान्य आहे की बाप्पाचं दर्शन घ्यायला जेव्हा ती आली होती तेव्हा तिच्या येण्यानं दिवा विजता विजता राहिला हे मीच तुम्हाला सांगितलंय. चला, म्हणजे आता खात्री पटली ना तुला? नाही म्हणजे कुठली शंका नाही ना तुझ्या मनात? नाही नाही, आता काही शंका नाही. अहो बघा ना, म्हणजे एवढ्या जुजबी ओळखीवर आजकाल कोणी कुणाची मदत करतं का? अहो इतका मायेनं काढा केला तिनं माझ्यासाठी. आणि तुम्हाला गंमत सांगते, तो काढा पिऊन मला कधी झोप लागली माझी मलाच कळलं नाही. चांगलंय की, म्हणजे आता आपल्याकडे कुणी आजारी पडलं तर आपण श्रीकलाला बोलवून तो काढा करायला सांगूयात. म्हणजे पेशंट लगेच बरा होऊन जाईल. आणि ती धावत पळत येईल. अगदी आपल्या इंदू सारखी होती. खरंय तुझं. इंदूला सुद्धा हळूहळू श्रीकलाची पारख होईल अशी आशा वाटते मला. आया मायो, सगळी कामं जर ननंदबाईंनीच केली तर मग सुनबाईंनी काय करायचं बाई? सुनबाईंनी भरपूर खायचं आणि धष्टपुष्ट व्हायचं आणि शाळेसाठी भरपूर काम करायचं. मी करते पराठे. सगळ्यांनी जर तुझ्याच हातचं खाल्लं तर माझ्या हातची टेस्ट विसरतील ना सगळे. जसं काय तू विसरू देणार आहेस तुझ्या हाताची चव. बरं ऐक इंदू, पराठे वगैरे सगळं करून झालंय. मी चुलीवरती तेवढा भात शिजत ठेवलाय, तेवढं मात्र बघ. मी ना जरा रायाकडे बघते. अजिबात अभ्यास करत नाही बे हा मुलगा. आलेच. थांब. ताई, नारायणी ताई, इंदू ताई, काय किचन मध्ये कोण आलं होतं? अगं काय झालंय? स्वयंपाक घरात कोण आलं होतं? अगं श्रीकला आली होती. काकूसाठी तिने काढा केला त्या चुलीवरती. काय? आज तू पहिली बाजी मारली आहेस. मला तुझा अभिमान आहे. अजून बाजी मारायची आहे रत्ना. पहिल्याच डावात अभिमान नको.
एक एक पाऊल आता मी पुढे टाकत जाणार आहे. सुरुवात चांगली आहे. घरचे काय म्हणतात? घरचे बेहद खुश आहेत ते. माझा काढा आवडलाय सगळ्यांना. आणि आता इंद्रायणीने कोणाला काहीही सांगितलं ना तरी ते पटणारच नाहीये. आता दिग्रसकरांच्या घरात मी अशी शिरेन ना, तिने कितीही प्रयत्न केला तरी मला बाहेर काढणं अवघड होऊन बसेल. बघितलं साधू, हे श्रीकलानं आणलंय आपल्या घरात. वाघ पण आहे काय ते? काय ते मला माहित नाही, पण हे चांगलं नाहीये हे नक्की. तू तुला 100 वेळेस सांगत होते ती पोरगी चांगली नाहीये. निगेटिव्ह एनर्जी आहे तिच्यामध्ये, पण तू माझं ऐकतच नव्हता साधू. इंदू सारखं सारखं तेच नको बोलूस. इंदू, अगं तू कुठला संबंध कुठे लावतेस? हा, ती का करेल असं? नारायणी ताई, तू बघतीयस ना हे, तरी सुद्धा तुला असं वाटतंय? इंदू, नारायणी, काय आहे हे? कसला गोंधळ चाललाय? काका बघ ना, इंदूच्या मनातला श्रीकला विषयीचा पूर्वग्रह जातच नाही. पूर्वग्रह नाही आदू. महाराज तुम्ही इकडे या. हे बघा, तुम्ही या. बघा, ही काळी फळं आपल्या स्वयंपाकघरात कशी काय आली? मी सांगत होते आदूला, ती पोरगी चांगली नाही, श्रीकलानं आणले ते. महाराज, किती वेळेस मी आदूला सांगत होते मला निगेटिव्ह एनर्जी येते. ती काढा करायला आली होती इथे आणि तेव्हा तिने आणलं असणार आहे. महाराज, मला कधीपासून माहित होतं ती मुलगी चांगली नाहीच आहे. इंदू, जरा शांत हो. ती फळं मी आणली आहेत शेतातून येताना. औषधी आहेत ती. त्याचं तेल काढून जर जखमेवर किंवा जिथं भाजलंय अशा ठिकाणी लावलं तर जखम लवकर बरी होते. बघितलं इंदू, काळी झालं माणसाला सगळं जग जसं पिवळं दिसतं ना, तसं झालंय तुझं. तुझ्या मनात ना तिच्या विषयीचे हे बिनबुडाचे पूर्वग्रह आहेत. इंदू, का असं करतेस तू? ते श्रीकलानी नेमकं असं काय वाईट केलंय की तू तिच्याबद्दल असा विचार करतेस? तुझ्या डोक्यात नेमकं काय चालू आहे बाळा? त्या मुलीचा मत्सर करायला लागलीस का तू आता? गणपती विसर्जनाच्या वेळेला सुद्धा तू तिला गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ येऊ दिलं नाहीस. आज सुद्धा मी बघितलं तिच्याशी तू किती उद्धटपणे बोलत होतीस. माझ्याकडे याचं उत्तर नाहीये. आपण सगळ्यांविषयी कायम चांगला विचार करावा बाळा.